तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंचा एक फोटो ट्विट केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. फोटोमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासोबत पुण्याचा गुंड हेमंत दाभेकर दिसतोय. या फोटोमुळे सुरू झालेल्या वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून. श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा द्यायला आलेला गुंड कोण? शिवसेना खासदार संजय राऊतांचा सवाल. ठाकरे गटाकडून शिंदे फडणवीसांवर निशाणा. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणामुळे विरोधकांनी शिंदेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यात खासदार श्रीकांत शिंदेंच्या एका व्हायरल फोटोमुळे शिंदेंचं टेन्शन वाढलंय. संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवशीचा एक फोटो ट्विट करत फडणवीसांना धारेवर धरलाय. माननीय गृहमंत्री देवेंद्रजी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे. पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात. गुंडांचं इतकं बळ का वाढलं? या परिस्थितीत जबाबदार कोण आहे? काल सरकारच्या बाळराजेंचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचं अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातली व्यक्ती कोण याचा शोध घ्या. मग राज्यातील गुंडशाही कोण पोचतंय ते तुम्हाला कळेल. गुंड सरकारी आशीर्वादानं मुकाट आहेत. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदेंच्या सोबत फोटोमध्ये कोण आहे हे पुणे पोलिसांनी जाहीर करावं असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय. तर राजकारण्यांच्या सोबत अनेक जण सेल्फी घेतात. राऊतांच्या आरोपाकडे लक्ष देऊ नका असं प्रत्युत्तर मंत्री दीपक केसरकरांनी दिलंय. काल बाळराजांचा वाढदिवस आला तर गुंडांची फौजच होती असं मी पाहतो. मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं, अजून मी काही प्रसिद्ध करू आम्ही. पण हे जे महाशय आहेत हे कोण आहेत, त्यांची कर्तबगारी काय हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं. तर असे आमच्याबरोबर रोज सेल्फी काढणारे शेकडो लोक असतात. मी कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेलो, लोक जातात सेल्फी काढतात. तो सेल्फी काढणारा कोण आहे मला माहिती असतं का? हे असे बेलगाम आरोप करणं ही संजय राऊतांची सवय आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं असं मला वाटतं. दरम्यान श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा देणारी व्यक्ती पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर असल्याचं समजतंय. युवा सेनेचे कार्यकर्ते अनिकेत जावळकर यांच्यासोबत गुंड हेमंत दाभेकर वर्षा निवासस्थानी आल्याची माहिती समोर आली आहे. गुंड हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा साथीदार आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहोळ सोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर असून शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा व्यक्ती मानला जातो. त्यामुळे दाभेकरनं खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्यानं खळबळ उडाली आहे. अनिकेत जावळकर यांची युवा सेनेतील पश्चिम महाराष्ट्राच्या निरीक्षक पदावरून श्रीकांत शिंदेंनीच हकालपट्टी केल्याचं समजतंय. पण सध्याची परिस्थिती बघता या फोटो सेशनचं कवित्व आणखीन बराच काळ सुरू राहणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.